काय रे माझ्या लाडक्या बाळा, नामस्मरण करतोस ना? तर ह्या गोष्टी लक्षात आहेत का तुझ्या? तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून नामस्मरण कर आणि कुठलंही ओझं, दडपण, कुठलाही राग, द्वेष मनात ठेवू नकोस. जेथे नाम आहे तेथे भगवंत असतोच आणि जेथे भगवंत आहे तेथे भक्त सापडतोच. तर लक्षात ठेव, नामस्मरण ही अशी शिदोरी आहे जी आपल्यासोबत कायम असते. सतत नाम घेत असतं. भगवंताला नामाहून निराळे राहताच येत नाही, म्हणून भगवंत आपल्याकडे येतो, आपलं नामस्मरण ऐकतो. बाळा, नामाशिवाय वेगळा राहत नाही तोच भगवंत, आणि नामस्मरण केल्याशिवाय राहत नाही तोच खरा भक्त. श्री गुरूंशिवाय वेगळा असतो तो शिष्य. प्रकाशाची सदैव एकरूप असतो तो सूर्य. गोडीशी एकरूप असणारे असतात ते अमृत. आणि चांदण्यांनी सदाच नटलेला असतो तो चंद्र. नामाशी, श्री गुरुशी, भगवंताशी सदैव अखंड काया वाचा मने एकरस एकरूप असावं. नामात राहण्यास तयार असलेल्या भक्ताच्या घरी देव आला, मग भक्ताला याहून अधिक काय हवं असतं? त्या देवाला कथेत घ्यावं, उशिरा घ्यावं, त्याच्यातूनच सामावून जावं. असं नामस्मरण गोड असतं बाळा. नामस्मरणाची जोड ही भगवंताला खूप प्रिय असते. अरे, जिथं चांगले चांगले नामस्मरण करून जे मोठे मोठे शिष्य झाले ते अमरत्व प्राप्त झाले त्यांना, आणि तेच पुढे जाऊन एकनिष्ठ होऊन गुरुशी सान्निध्यात आले. बाळा, आपल्याजवळ आपल्या हृदयात परमेश्वर असून तो आपणास का सापडत नाही? याचे कारण हृदयाचा विकास झाल्याशिवाय तो सापडत नाही. चिंतात अखंड विषयाने चिंतन असेल तर परमेश्वर जवळ असूनही सापडणार कसा? चित्त व्यापक असेल तर संसाराच्या गोष्टी, नाना विषयांचे चिंतन चित्ताच्या एका कोपऱ्यात राहते, आणि ती चिंता आणि परमात्मा चिंताला व्यापून राहतो. चित्त रामरूप भगवंत लक्ष्मणासारखा जवळ असतो. म्हणून नामस्मरण करत राहा आणि नामाची गोडी जपत राहा. परमेश्वर तुला आपोआप भेटेल. आणि ते कुठल्या रूपात भेटेल आणि कुठे येऊन भेटेल ते तुझं तू ठरव. कारण की नामस्मरण करताना तू जसा जसा चांगल्या गोष्टींचा विचार करशील तसा तसा भगवंताजवळ तू जाशील आणि भगवंताशी एकनिष्ठ होशील. भगवंत स्वरूप तुझ्या समोर येईल आणि ते स्वरूप असं सुंदर असेल की तू त्याच्यात सामावून जाशील आणि ध्यानप्रस्थ होशील. ध्यानप्रस्थ झाल्यावर तुला असं वाटेल की भगवंत मला केव्हा माझ्याजवळ बसून ठेवेल आणि मला कधीच दूर करणार नाही. जसा ध्रुव तारा, प्रल्हाद आणि जसा भगवंत श्री विष्णूंचे असतात नारायण 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 करत, तोच असतो देवरूप. म्हणून कधीच कोणाचा विटाळ चटाळ किंवा आत्मविश्वास गमवू नको आणि तुझं नामस्मरण कधी सोडू नको. हृदयाच्या अगाध मायेत तू सामावलेला आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.